नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये। आज परत एकदा आपण महा-टीईटी साठी विचारले जाणारे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी बघणार आहे। त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल। तर बघूया आजचा पहिला प्रश्न काय दिलेला आहे। तर बघा, प्रश्न वरती तुम्हाला डिस्प्ले होतोय, प्रश्न वाचू शकता तुम्ही सुद्धा। काही मुलांना प्रत्येकी 18 वह्या वाटायचे ठरले। म्हणजेच काही मुलं आहेत त्यांना प्रत्येकी 18 वह्या, बरोबर आहे। म्हणजेच काय सांगितलेलं आहे, एका मुलाला किती वह्या द्यायच्यात आपल्या, तर 18 वह्या या ठिकाणी द्यायच्या आहेत, ठीक आहे। परंतु प्रत्यक्षात प्रत्येकी 24 वह्या वाटल्या, ठीक आहे। परंतु काय केलं, तर एका मुलाला किती वाटल्या, तर 24 वह्या वाटल्या। म्हणजे वाटायच्या किती होत्या आपल्याला, 18, पण वाटल्या किती आहेत, तर 24 वह्या वाटलेल्या, बरोबर आहे। तेव्हा 150 वह्या कमी पडल्या। वह्या किती कमी पडलेल्या, कमी वह्या, कमी पडलेल्या वह्या किती असणार आहेत, तर 150 आहेत, बरोबर आहे। तर पुढे प्रश्न असा विचारलेला आहे बघा, तर त्या मुलांची संख्या किती असेल असं आपल्याला विचारलेलं आहे। मुलांची संख्या दिलेली आहे का आपल्याला, नाही दिलेली, म्हणून आपण काय घेऊया, मुलांची संख्या। हे स्टेप वाईज गेला तर तुम्हाला समजायला सोपं होतं, म्हणून आपण स्टेप वाईज सोडवत चाललेलो आहोत, ठीक आहे। आता मुलांची संख्या किती आहे, x आहे। ज्या वेळेला मुलांची संख्या x होती त्यावेळेला एका मुलाला आपल्याला काय करायचे, 18 वह्या वाटायच्या आहेत। म्हणून काय असणार आहेत बघा, एकूण वह्या, म्हणजे ज्या वेळेला आपण 18 वह्या वाटणार होतो त्यावेळेला सगळ्या मुलांना त्या वह्या पुरल्या होत्या, बरोबर आहे। म्हणजेच किती झाली आपले, मुलांची संख्या किती होती, 18, एका मुलाला 18 वह्या वाटायच्या, ठीक आहे। मुलांची संख्या किती आहे, x आहे, म्हणजे एकूण वह्या आपल्या किती झाल्या, 18x झाल्या, ठीक आहे। पण वाटलेल्या वह्या किती आहेत आपल्याकडं, वाटलेल्या वह्या किती, 24, म्हणजेच किती झाले बघा, 24 गुणिले x करणार आपण, बरोबर आहे। कारण एका मुलाला 24 वह्या, तर x मुलांना किती वह्या लागतील हे बघायचे आपल्याला। आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळेला आपण 24 वह्या वाटतो त्यावेळेला वह्या किती शिल्लक राहतात आपल्या, तर 150 वह्या शिल्लक, म्हणजे कमी पडतात त्या मुलांना द्यायला, बरोबर आहे। म्हणजेच आपल्याला काय करायला लागेल बघा, तर आता 24 ज्या वेळेला आपण मुलांना वह्या वाटू त्यावेळेला एकूण वह्यांची संख्या किती होती, म्हणजे एकूण वह्या किती होत्या आपल्याकडे, तेवढ्या वह्या आपण काय करणार आहे या ठिकाणी वजा करणार आहे। आणि कमी पडलेल्या वह्या किती आहेत इथं, तर 150 आहेत, म्हणून इथं काय घेतले आपण, 150 घेतले, बरोबर आहे। आता 24 वजा 18 म्हणजे किती झाले आपले, 6x बरोबर 150। आता इथं बघा, हा 6 इथं काय होता, गुणाकारात होता, तो तिकडे गेल्यानंतर भागाकारात जाईल, म्हणजेच x बरोबर 150 भागिले 6 झाली, ठीक आहे। आडवा भागाकार आपल्याला वापरावा लागणार आहे। जर तुम्हाला असं बेसिक गणित जमत नसेल तर त्याचे सेपरेट व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती बनवलेले आहेत, ते व्हिडिओ तुम्ही एकदा बघू शकता, ठीक आहे। गणिताचा बेस ही प्लेलिस्ट आहे, त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये देऊया, ती तुम्ही बघून घ्या। इथं बघा 6 एके 6, 6 दोन्ही 12, 3 राहिले, 6 पंचे 30, म्हणजेच x बरोबर किती आले, 25। म्हणजे मुलांची संख्या किती असणार आहे, तर 25 इतकी असणार आहे। म्हणजेच यामध्ये पर्याय दिलेला आहे का, तर हो, पर्याय क्रमांक 4 दिलेला आहे 25, म्हणजे याचं जे उत्तर असणार आहे ते काय आहे, 25 हे उत्तर आहे। आता जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे, पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हाईपचे पॉइंट द्यायलाही विसरू नका। दुसरा प्रश्न आहे आपला, शेजारील आकृतीतील चौकोनांची संख्या किती, ही आकृती दिलेली आहे, यामध्ये आपल्याला चौकोनांची संख्या काढायची आहे। आता बघा, जर असं आकृती बघितली तर या ठिकाणी तुम्हाला पटकन सांगता येणार आहेत का किती चौकोन झालेले आहेत, तर आपण काय करू, स्टेप वाईज जाऊ। म्हणजे काय केलं बघा, पहिला जो मोठा दिलेला आहे तो काढून घेतला चौकोन, ठीक आहे, ठीक आहे। म्हणजे किती झाली संख्या इथं, 1 झाली, बरोबर आहे। आता ही लाईन काढून घेतली तर या ठिकाणी बघा परत 2 चौकोन झाले, हा आणि हा, बरोबर आहे। म्हणजे किती 2 चौकोन झाले, 2 चौकोन झाले। आता पुढची जी लाईन आहे ती काय आहे बघा, या पद्धतीची आहे। म्हणजे काय झालं बघा, हा इथून इथपर्यंत एक चौकोन झालेला आहे आणि हा एक चौकोन झालेला आहे। म्हणजे या ठिकाणी किती चौकोन झाले, परत 2 चौकोन झाले, ठीक आहे। त्याच्यानंतर आपल्याला बघा, ही जर लाईन या ठिकाणी जोडली तर इथं बघा हा एक चौकोन झालेला आहे आपला,
बरोबर आहे, म्हणजे 1 आणि त्याच्यानंतर हा 1 झालेला आहे. ठीक आहे, अजून कुठला चौकोन झाला बघा, तर हा पूर्ण चौकोन या ठिकाणी झालेला आहे. म्हणजे या सगळ्यांची बेरीज केली तर या ठिकाणी बघा एकूण किती चौकोन येणार आहेत? 3, 4, 5, 6, 7 आणि 8 चौकोन या ठिकाणी येणार आहे. म्हणजेच यामध्ये बघा आपल्याला पर्याय क्रमांक 2 जो आहे तो बरोबर पर्याय आहे. ठीक आहे, हा होता अत्यंत सोपा प्रश्न. पण आता जाऊया थोड्याशा वेगळ्या प्रश्नाकडे. तिसरा प्रश्न आपण या ठिकाणी बघतो. काय सांगितलेलं बघा, 2 अंकी समसंख्यांची बेरीज किती? ठीक आहे, आता 2 अंकी समसंख्या कुठून सुरुवात होती बघा आपली 2 अंकी समसंख्यांची? 9 पर्यंत एक अंकी संख्या असतात, 10 समसंख्या आली. समसंख्या कशाला म्हणतात? ज्याच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 असे अंक येतात त्याला आपण समसंख्या म्हणतो. बरोबर आहे. आता सुरुवात केली तर बघा 10, 12, 14, 16 डॉट डॉट डॉट. शेवटची 2 अंकी संख्या कोणती आहे? आपली 99 आहे. बरोबर आहे, पण 99 समसंख्या आहे का? नाही. मग त्याच्या आतली संख्या कोणती? तर 98 येते. बरोबर आहे, म्हणून आपण काय घेणार या ठिकाणी? 98 ही शेवटची संख्या घेतली. पण आपल्याला या सगळ्या एकूण संख्या किती आल्या हे माहिती आहे का? नाही. मग त्यासाठी आपल्याला त्या संख्या किती आहेत हे काढायचं असेल तर आपल्याला अंकगणिती श्रेणी इयत्ता 10वीच्या पुस्तकातून जे सूत्र आहे ते सूत्र आपल्याला या ठिकाणी वापरावं लागणार आहे. म्हणजेच कुठलं सूत्र? तर या ठिकाणी बघा जी पहिली संख्या असती त्याला आपण a किंवा t1 असं म्हणतो. ती किती दिलेली आहे आपल्याला? 10. डी म्हणजे काय? या दोघांच्यातला फरक असतो. 12 वजा 10 म्हणजेच किती आले? 2. किंवा 14 वजा 12 केले तरी सुद्धा किती येतात? 2 येतात. बरोबर आहे. आता आपल्याला n काढायचं आहे. म्हणजेच n चं सूत्र काय आपलं? तर tn बरोबर a अधिक n वजा 1 आणि इथला d गुणिले d. tn म्हणजे n कितवी टर्म आहे असं म्हणतो, म्हणजे क्रमिकेतलं कितवं पद आहे हे आपल्याला काढायचं आहे. आता 98 तर आलं, पण 98 हे कितवं पद आहे हे माहिती आहे का आपल्याला? नाही. म्हणून आपण काय घेतलं? tn घेतलं. बरोबर आहे. पण शेवटचं पद tn ची किंमत किती आहे आपली? 98 आहे. ती या ठिकाणी टाकली. बरोबर आहे. a ची किंमत किती आहे? 10 आहे. अधिक n वजा 1. n वजा 1 म्हणजेच किती आलं आपल्याला माहिती नाहीये n किती आहे, म्हणून n वजा 1 तसेच ठेवले आणि d किती आहे आपला? गुणिले 2 किंवा तसंच 2 लिहिला तरीही चालेल. जर तुम्हाला 10वीचे प्रकरण अवघड वाटत असतील तर प्रत्येक प्रकरण आपण छान डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे आपल्या चॅनलवरती आणि त्याच्या जे लिंक आहेत त्या प्लेलिस्ट वाईज आपण बनवलेल्या आहेत, त्या तुम्ही बघू शकता. ठीक आहे. आता इथं बघा हे 98 होते, हे 10 इकडे आल्यानंतर काय झाले? 98 वजा 10 झाले. इथं n वजा 1 गुणिले 2 राहिले. 98 मधून 10 गेले, किती राहतात आपले? 88 राहतात. आता हा जो 2 होता तो गुणाकारात होता, तो या साईडला आल्यानंतर भागाकारात गेला आणि इथं आले n वजा 1. किंवा तुम्ही कंसामध्ये आत गुणाकार करून सोडवलं असतं तरीही चाललं असतं. भाग घालवला, बेचोक 8, बेचोक 8 होतं. म्हणजेच इथं बघा 44 वजा हे वजा 1 होतं, इकडे गेल्यानंतर अधिक 1 बरोबर n आले. म्हणजेच n बरोबर किती आले? 45 आलेलं आहे. म्हणजेच यामध्ये एकूण किती संख्या असणार आहेत किंवा एकूण किती पदं असणार आहेत? तर 45 पदं तुम्हाला मिळणार आहेत. ठीक आहे. पण आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे? तर ह्या ज्या संख्या आहेत या सगळ्या संख्यांची बेरीज किती ते आपल्याला काढायचंय. मग त्यासाठी आपण काय करतो? तर SN चं सूत्र वापरतो. ठीक आहे. सम ऑफ द नंबर्स म्हणतो आपण. म्हणजेच काय SN चं सूत्र? तर एक सोपं सूत्र सुद्धा आहे. SN बरोबर, पण n किती आहे आपला? 45 आहे. तो आपण नंतर लिहूया. n/2 कंसात t1 अधिक tn. आता t1 म्हणजेच काय असतं? पहिलं पद असतं आणि tn म्हणजेच काय असतं? तर शेवटचं पद असतं. हे अत्यंत सोपं सूत्र आहे. ठीक आहे. तर आता या ठिकाणी n म्हणजेच किती? एकूण 45 पदं आहेत. त्या 45 पदांची आपल्याला काय करायचे? बेरीज करायची. म्हणून S45 बरोबर n किती आहे बघा? तर 45 भागिले 2 कंसात t1 किती आहे आपला? 10 म्हणून इथं 10 अधिक tn किती आहे? 98 आहे म्हणून इथं 98 घेतला. ठीक आहे. म्हणून इथं आले 45 भागिले 2 गुणिले ह्या दोघांची बेरीज केली 8 आणि इथं आले 10. 45 ला 2 ने भाग जातो का? नाही जात. म्हणून 2 ने याला भाग घालवला तर बे-5 10 आणि बेचोक 8 आले. आता इथं आले आपले 45 गुणिले 54. आता ह्या दोघांचा गुणाकार करायचा. म्हणजेच बघा 54 गुणिले 45.
पांचो 20, पाचा पाचा 25, 26 27, 0 4 चौक 16, 4 पंचे 20 आणि 1 21, 0 6 12 आणि 1 13, इथं आले 4 आणि इथं आले 2, 2430 हे उत्तर आलेलं आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक जो 4 आहे तो या ठिकाणी बरोबर पर्याय आहे. ठीक आहे, आता जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे जे मित्रमैत्रिणी आहेत जे टीईटी एक्झाम देणार आहेत त्यांनाही आपले व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होईल. ठीक आहे, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. चौथा प्रश्न आपल्याला दिलेला आहे. काय सांगितलेलं आहे बघा, आयत हा डॅश असतो. आयत हा डॅश असतो हे विधान पूर्ण करण्यासाठी योग्य असणाऱ्या बाबी खालीलपैकी कोणत्या असं विचारलेलं आहे. आता पर्याय देताना पहिला पर्याय आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, समांतर भुज चौकोन दिलेला आहे. ठीक आहे, आता जर तुम्हाला चौकोनाचे गुणधर्म काय असतात हे माहिती नसेल तर प्रत्येक चौकोनाचे काय गुणधर्म असतात हे आपण आपल्या चॅनलवरती आपल्या व्हिडिओद्वारे सांगितलेलं आहे, त्यामुळे तेही व्हिडिओ तुम्ही बघू शकता. ठीक आहे, तर आता या ठिकाणी बघा, जर आयताचाच विचार करायचा झाला, हा झाला आपला आयत. ठीक आहे, पहिला पर्याय काय आहे आपला, तर समांतर भुज चौकोन. समांतर भुज चौकोनाचे गुणधर्म काय असतात, तर समोरासमोरील बाजू ह्या काय असतात, तर एकमेकांना समांतर. तर या ठिकाणी आयताचा विचार केला तर समोरासमोरील बाजू ह्या एकमेकांना काय असतात, तर समांतर असतातच. बरोबर आहे, त्याच्यामुळं आयत हा समांतर भुज चौकोन असणार आहे. बरोबर आहे. त्याच पद्धतीने दुसरा पर्याय आहे आपला काटकोन चौकोन. काटकोन चौकोन म्हणजे काय, तर काटकोन चौकोनातील प्रत्येक कोन हा काय असला पाहिजे, तर 90 अंशाचा असला पाहिजे. आणि आयतामध्ये सुद्धा प्रत्येक कोन हा काय असतो, तर 90 अंशाचा असतो. म्हणजे आयत हा काटकोन चौकोन सुद्धा असणार आहे. ठीक आहे, पण समभुज चौकोन तिसरा पर्याय आहे आपला, समभुज चौकोन म्हणजे समान बाजू असणारा चौकोन. हा असणार आहे का, नाही, कारण यामध्ये समोरासमोरील बाजू तेवढ्या काय असतात, समान असतात. पण सगळ्या बाजू एकमेकांना समान असतात का, नाही. म्हणजे तिसरा पर्याय हा चुकीचा पर्याय असणार आहे. म्हणजेच पहिले दोन पर्याय या ठिकाणी बरोबर आहेत. म्हणजेच उत्तर असताना काय असणार आहे बघा, फक्त अ आणि ब. म्हणजेच काय आलं, अ आणि ब हे पर्याय काय आहेत या ठिकाणी बरोबर पर्याय आहेत. ठीक आहे, जाऊया आता पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न बघूया, अत्यंत सोपा प्रश्न आहे. तर 1.1/2 अधिक कंसात 5/8 वजा 1/4 कंस पूर्ण गुणिले 0.24 बरोबर किती असं आपल्याला विचारलेलं आहे. जर आपण बॉडोगाच्या नियमानं गेलो तर आपल्याला पहिल्यांदा हा कंस सोडवून घ्यावा लागेल, नंतर गुणाकार करून घ्यावा लागेल. पण आपण काय करू शकतो बघा, याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करू शकतो. म्हणजे तिथं काय येईल बघा, पहिल्यांदा बे के बे आणि 1 3, 3/2 आले. ठीक आहे, हे असंच ठेवायचं, ह्याला काही करायचं नाहीये. पहिल्यांदा कंस सोडवून घेतला तर इथं आपल्याला छेद समान करायचंय, म्हणून गुणिले 2 केला म्हणजे 4 2 8 आलं. म्हणजे काय आलं बघा, 5/8 वजा बे के बे आणि 4 2 8 गुणिले 0.24 बरोबर. ठीक आहे, तर आता 0.24 आहे, त्याच्याऐवजी आपण या ठिकाणी काय करू शकतो बघा, 24/100 असंही लिहू शकतो. कारण इथं दशांश चिन्हानंतर दोन संख्या आहेत, म्हणजे छेदामध्ये जर संख्या 100 घेतला तर वरचं दशांश चिन्ह काय होतं, निघून जातं. ठीक आहे, आणि हे जे साधे व्हिडिओ आहेत आपले बेसिक व्हिडिओ ते पूर्ण आपल्या चॅनलवरती आहेत, ते तुम्ही बघू शकता. आता या ठिकाणी बघा, हा 3/2 तर तसाच राहिला. ठीक आहे, पुढं काय होईल आपलं, 5तनं 2 गेले, किती राहिले, 3/8 गुणिले 24/100. ठीक आहे, आणि आता बघा 3/2 तसेच राहिले अधिक. आता ह्या दोघांच्यात काय आहे, गुणाकाराचं चिन्ह असल्यामुळं हे पहिलं आपल्याला सोडवून घ्यायचंय. भाग जात असेल तर भाग घालवू शकतो. म्हणजेच बघा 8 एके 8, 8 त्रिक किती झाले, 24 झाले. म्हणजेच किती झाले, 3 त्रिक 9 झाले, म्हणून इथं आले 9/100. ठीक आहे, आता इथं छेदात 100 आहे, इथं 2 आहे, बेरजेचं चिन्ह आहे, छेद समान करून घ्यावं लागेल. म्हणजेच इथं कितीनं गुणलं तर 100 होतं, तर 50नी, म्हणून वरती खाली आपण काय केलं, 50नी गुणलं. म्हणजेच बघा 5 त्रिक 15, 150 झाले, अधिक 9/100, 159 भागिले 100 आले. आता छेदात परत 100 आले, मग आपण काय करू शकतो बघा, इथं 1 2 संख्येनंतर दशांश चिन्ह देऊ शकतो, म्हणून 1.59 हे उत्तर येणार आहे. आहे का बघा पर्याय. तर यामध्ये आपल्याला पर्याय क्रमांक 2 दिलेला आहे, तो बरोबर आहे. ठीक आहे,
त्याच्यानंतर बघा, जर तुम्ही इथं 0.24 घेतलं असतं तर थोडंसं तुम्हाला काय झालं असतं, थोडंसं अवघड होत गेलं असतं गणित आणि सोडवायलाही अवघड झालं असतं. म्हणून आपण 24/100 केलं, म्हणून हे काय गणित झालं, सोप्या पद्धतीनं आपण केलेलं आहे. ठीक आहे. 6वा प्रश्न आपण या ठिकाणी बघतोय. काय सांगितलेले बघा, आकृती दिलेली आहे. शेजारील घडणीवरून तयार होणाऱ्या इष्टिका चिठी आकाराच्या पेटीच्या ए च्या विरुद्ध पृष्ठावर कोणते अक्षर येईल असं आपल्याला सांगितलेलं आहे. ठीक आहे. इष्टिका चिठीचा आकार म्हणजे काय, आपल्या एसटीचा आकार किंवा बसचा आकार म्हणू शकतो, किंवा जो आपला कंपास असतो त्याचा आकार सुद्धा काय असतो, इष्टिका चिठीसारखा असतो. बरोबर आहे. आता हे जर जोडलं तर या ठिकाणी बघा, जर सी खालच्या साईडला घेतलं आपण तर बी आणि डी आहेत ते काय होतील, उभ्या साईडला येतील. बरोबर आहे. आणि हा ए आहे तो काय होणार आहे, वरच्या साईडला येणार. ए ची विरुद्ध बाजू ही काय असणार आहे, या ठिकाणी सी असणार आहे. कारण सी खाली घेतला तर या साईडचा हा एफ आणि ई हे एकमेकांच्या समोरासमोर येतील. बरोबर आहे. बी आणि डी समोरासमोर येतील आणि वरती आणि खाली काय असणार आहे, ए आणि सी असणार आहेत. म्हणजे त्याचा जो पर्याय आहे तो काय आहे बघा, 3 नंबरचा पर्याय आहे, तो पर्याय म्हणजे सी हे उत्तर असणार आहे. ठीक आहे. या ठिकाणी आपला हा व्हिडिओ संपतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचप्रमाणे हाईपचे पॉईंट सुद्धा द्यायला विसरू नका. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्हाला याच्या व्यतिरिक्त दुसरी गणितं कोणती अवघड जात असतील तर ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपण नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावरती बनवूया, तोही डिटेलमध्ये. ठीक आहे. तर मग चला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. तोवर डिस्क्रिप्शन मध्ये आपले दिलेले जे व्हिडिओ आहेत ते पाहत राहा. धन्यवाद.